ओ माय श्रीमंत तर आम्ही एवढं होतो की तुम्हाला काय सांगा. अख्ख्या गावात आमची इथलं श्रीमंत कोणी नव्हतं, तेवढं तर आम्ही श्रीमंत होतो. सगळ्या गावापेक्षा जास्त आम्ही श्रीमंत होतो. हा मग काय तर माझ्या लग्नाच्या की मा सासूच्या अंगावर जर भांडे होते ना सोन्याचे चांदीचे की तुम्हाला काय सांगा. मग गुंडवाया, दंडवाया, पोलट, पाटल्या, एकदानी 3 सोन्याच्या पोता आणि कानातले हे एवढं आले तर कानातलेच होते मोठे निरा. इथं मोठं सोनं होतं ना की पुऱ्या मायरातले लोक माय हपचक झाले होते सोनं पाहून. मग माय बाप तर नाही म्हणूच शकले नाही. इथलं तर सोनं होतं माझ्या सासूच्या अंगावर. आणि वावरात 40 50 पोते उडीद मूग तूर जे नाही ते पीक निघत जाय. पण ते काय झालं, जसं लग्न झालं ना 1-2 महिन्यातच का नाही पोलट कुटी, पाटल्या कुटी, एकदानी कुटी, लंबी पोत कुटी, आडवी पोत कुटी सगळं घराघरात भांडी पडत जातो हो माय. मी पण विचारात पडली की म्हटलं माय बाई इथलं मोठं सोनं माझ्या सासू सगळ्या घरात दारात सोनं पडते असं काहून हो. लय विचार केला खोलवर. मग काही माहीत पडलं की हे सगळं बाजारातून आणलं होतं लग्न व्हायपुरतं. लग्न झालं, भांड्याचा सगळा रंग उडला होता म्हणून ते पडत जात इकडे काय तिकडे काय. सुनबाई झाला का नाही व माय स्वयंपाक कर व माय लवकर. आता माझ्यानं होत नाही व माय पहिल्यासारखं म्हणून. बाकी बुडी दिशालेच हितभर आहे, पण माय बापाला चुना लावला हातभर. कायमचं टेन्शन लावून दिलं हो माय मांग. कायमचं जिंदगी भराचं उल्लू बनवून टाकलं. कितने कबूतर मारे हैं गोरिया तूने शिकार करके अटरिया पे.